बुलेटिनमध्ये येते एक मोठी ब्रेकिंग न्यूज। भाजपातली अंतर्गत खतखत समोर येते की काय अशी चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून सुरू झालेली आहे। मागून आलेल्यांना संधी मिळते हे बरोबर नाही, मागून येणाऱ्यांना आधी संधी मिळते। एकनाथ खडसे माधुरी मिसाळ यांच्यातली चर्चा आहे। सोबत अतुल भातखळकर ही दिसून आलेले आहेत। नेमकं काय बोललेले आहेत ते आपण ऐकूया। आपण पाहतो आहोत की विधिमंडळाच्या आवारातला हा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्याच्यामध्ये भाजपाचे माजी नेते ज्यांचा भाजपा प्रवेश सध्या रखडलाय अशी चर्चा सुरू आहे। एकनाथ खडसे, अतुल भातखळकर आणि माधुरी मिसाळ यांची चर्चा सुरू आहे आणि यामध्ये एक वक्तव्य झालेलं आहे। खडसे आणि मिसाळ यांच्यामधली चर्चा दिसते आहे, मागून आलेल्यांना संधी मिळते हे अयोग्य आहे। पक्षातली अंतर्गत खतखत पुन्हा एकदा उघड झाली आहे का अशी चर्चा या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। आपण पुन्हा एकदा ऐकूयात नेमका या चर्चेचा तपशील काय होता। अधिक माहिती जाणून घेऊयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसी यांच्याकडनं। प्रणाली, नेमका काय अपडेट आहे? भाजपची अंतर्गत खतखत उघड होतीये का? आपण जर बघितलं तर एकनाथ खडसे हे कधीही भाजपच्या वाटेवर येऊ शकतात अशा चर्चा सातत्यानं चालू आहे। त्यांनी केंद्रामध्ये जाऊन सगळ्या नेत्यांची, वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांची भेट सुद्धा घेतली आहे। अशा परिस्थितीत आज जेव्हा पावसाळी अधिवेशन सुरू होतं, अतुल भातखळकर भाजपचे आमदार पायऱ्यांवर उभे असताना एकनाथ खडसे त्या ठिकाणी आलेत आणि मग त्यानंतर या दोघांमध्ये काही संवादामध्ये आपण जर बघितलं तर कुठेतरी एकनाथ खडसे यांची खदखद पुन्हा एकदा बाहेर येताना दिसते। एकनाथ खडसे असं म्हणतात की मागून लोक येतात, छोटी लोक जी आहेत ती मोठी होतात आणि पुढे जातात। तर कुठे ना कुठे पुन्हा एकदा म्हणजे ज्या मुद्द्यांवरनं एकनाथ खडसे यांची भाजपमध्ये कोंडी झाली होती किंवा ते भाजपमधून बाहेर पडले होते, त्याच मुद्द्यांना आता या पायऱ्यांवर म्हणजे विधान भवनाच्या पायऱ्यांवर सुद्धा ते आपल्या जुन्या सहकार्याबरोबर वाट मोकळी करून देताना दिसलेले आहे। भाजपमधला जो अंतर्गत जो वाद आहे तो या निमित्तानं पुन्हा एकदा पुढे आलेला आहे। बाहेरून येणाऱ्या लोकांना मोठं केलं जातं, आतमधले जे जुने लोक आहेत ते मागेच राहतात, असं एकनाथ खडसे बोलताना आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसतंय। प्रणाली, जर आपण पाहिलं की ज्या पद्धतीने तू माहिती देते आहेस की एकनाथ खडसे पुन्हा एकदा त्याच जुन्या गोष्टी उगाळत आहेत की मागून आलेल्यांना संधी मिळते आहे, ही त्यांची नाराजी त्यांनी उघड करून दाखवलेली आहे। मात्र तेच नाथाभाऊ पुन्हा एकदा भाजपा प्रवेशाच्या मागे लागलेले आहेत। या दोन नेमक्या विरुद्ध अर्थी, दोन टोकाला असलेल्या चर्चांचा नेमका अर्थ काय काढायचा? दोन्ही गोष्टी आहेत। एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला आधीच सांगितलेलं आहे की माझी मजबुरी आहे, मला जाणं भाग आहे आणि म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये सुद्धा त्यांच्या या मुद्द्यावर फारशी नाराजी नाहीये की ते भाजपच्या वाटेवर पुन्हा दिसून येत आहेत। त्यांचा भाजप प्रवेश यापूर्वी 2-3 वेळेला होतोय असं म्हटलं गेलं होतं, परंतु प्रत्यक्षात मात्र झालेला नाही। त्यामुळं या प्रवेशाच्या पूर्वीच ज्या पद्धतीची वक्तव्य एकनाथ खडसे यांची दिसून येते आहे, त्यामुळे पुन्हा एकदा त्यांची जी जुनी जी चिंता होती किंवा जुनं जे त्यांचं म्हणणं होतं तेच पुढे येताना दिसतंय। विशेषतः सरकारमध्ये आता भाजप एकटं नाहीये तर भाजप बरोबर आणखी 2 पक्ष जे आहेत ते समाविष्ट करण्यात आले। त्यात एकनाथ शिंदेंना कमी आमदार असताना सुद्धा मुख्यमंत्री पद दिलेलं आहे। तर ही खदखद ती तर नाही ना, ती खदखद केवळ भाजपबद्दलची आहे की युतीबद्दलची आहे हे सुद्धा त्यामधून अधोरेखित होत नाहीये, परंतु त्यांचं वक्तव्य जे आहे ते कुठेतरी पक्षांतर्गत। अगदी खरं प्रणाली, तू सांगतेस त्या पद्धतीनं नाथाभाऊंची खतखत तर दूर होते की काय ती पुन्हा व्यक्त झालेली आहे आणि पुन्हा एकदा त्यांना भाजपा प्रवेश करायचा आहे। दोन वेगवेगळ्या टोकांच्या गोष्टी आहेत। राष्ट्रवादीमधनं त्यांच्यावरती अप्रत्यक्ष टीका होत नाहीये,
मात्र अद्यापही त्यांचा भाजपा प्रवेश रखडलेला आहे. नाथाभाऊंच्या बाबतीत नेमकं पुढे काय होतं हे आपल्याला कळणारच आहे. तुर्तास तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी धन्यवाद.